तर इकडे टीम बीचे सदस्य गप्पा मारत बसलेले असतात. तरी ते अंकिता सांगते की मी लग्नच करणार नव्हते, पण माझी आई मला सतत विचारायची की करशील ना करशील ना. मग माझं असं झालेलं की मी कोणाशी लग्न करू, कारण मला माझा स्वभाव माहिती आहे, मी कोणाशी ॲडजस्ट करेन. पण समोरचा व्यक्ती मला ॲडजस्ट करतोय की नाही हे मला माहिती नव्हतं, कारण माझा स्वभाव ना बघशील तर इथे जशी जान्हवी आहे थोडाफार माझा स्वभाव तसाच होता. पण अभिजित म्हणतो की एवढा, तर ती सांगते एवढा नाही, थोडाफार कमी, पण असाच स्वभाव होता. म्हणजे मला असं चुटकी वाजवून एखाद्याला मी काहीतरी बोलायचे, म्हणजे मला असं वाटायचं की मी माझ्या सेल्फ रिस्पेक्टसाठी उभी राहिले. पण सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय हे सांगण्यासाठी माझ्या आयुष्यात एक मुलगा यावा लागला. त्याने मला सांगितले की सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वतः स्वतःविषयी आदर. म्हणजे तुम्हाला जर एखादा समोरचा व्यक्ती म्हणत असेल की तू मूर्ख आहेस, तर मूर्ख आहेस हा तो व्यक्ती म्हणतोय, त्याच्यामुळे तू मूर्ख आहेस असं नाही ठरत. पण ज्यावेळेस तू त्या उत्तरावरती रिॲक्ट करायला सुरुवात करशील त्यावेळेस मग कळेल की तुझा सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे, की तू स्वतःला मूर्ख समजून घेते आणि मग दुसऱ्याला बोलतेस, असा त्याचा अर्थ होतो. मग त्यामुळे मला असं वाटलं की चल हा मुलगा आपल्यासाठी योग्य आहे, म्हणून मी मग लग्न करण्याचा स्टँड घेतला, असं अंकिता इकडे सांगते. तर खरंच सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे एखाद्याने आपल्यावरती बोट दाखवलं म्हणजे आपण लगेच उद्गारून त्याच्यावरती बोट दाखवणं, ही गोष्ट चुकीची आहे. हे मला पक्कं उदाहरण जान्हवी आणि आर्या यांच्यावरती लागू होतं असं वाटतंय. कारण जान्हवीला असं वाटतं की मी माझ्यासाठी स्टँड घेते, पण तसं नाहीये. त्यामुळे जान्हवी स्वतः घरच्यांच्या नजरेत आणि प्रेक्षकांच्या नजरेत वाईट ठरताना दिसते. तर अंकिताच्या या म्हणण्यासोबत तुम्ही किती सहमत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.